मित्रहो नमस्कार. नाशिक येथील अशोक खरात उर्फ भोंदू बाबा ह्याचं कांड उघडकीस आलं आणि दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या मथळ्यावरून बातम्यांच्या चॅनल्सवरून नवनवीन या अशोक खरातचे नवनवीन कांड आता जगासमोर येत आहेत. नाशिक येथलं एक स्थानिक वर्तमानपत्र आहे ते म्हणजे खबरदार पुढारी आणि त्यांचे संपादक आहेत दत्तात्रेय खेमनार. सर्वप्रथम याच दत्तात्रेय खेमनार या संपादकानं भोंदू बाबा असलेला अशोक खरात याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलं होतं. मग हे सगळं प्रकरण समोर आलं. आज हे प्रकरण समोर असताना दुसरा अत्यंत महत्त्वाचा आरोप अशोक खरात यांच्यावरती झालेला आहे. आज जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना अशोक खरात याच्या घरी एक पेनड्राईव्ह सापडला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये 58 वेगवेगळ्या महिलांचे व्हिडिओज असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण ह्याच्या पुढे जाऊन दत्तात्रेय खेमनार जे खबरदार पुढारीचे संपादक आहेत, नाशिकचे आहेत, ते असं म्हणतात की अशोक खरात या भोंदू बाबानं 200 पेक्षा जास्त महिलांचं शोषण केलेलं आहे. हे शोषण म्हणजे ज्या बायकांना मुलं होत नाहीत या बायकांचं योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली लैंगिक शोषण करण्याचं काम अशोक खरात या भोंदू बाबानं केलेलं आहे. एकीकडे ओशनू जेलच्या माध्यमातून त्यामध्ये वायग्रा गोळ्या मिसळून पाजणारा हा भोंदू बाबा अशोक खरात महिलांना आमिष दाखवायचा, त्यांना त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा आणि तुम्हाला तुमचं योनी शुद्धीकरण करावं लागेल म्हणून त्यांच्यासोबत सेक्स करायचा, त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा, अशा प्रकारच्या बातम्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आहेत. दत्तात्रेय खेमनार जे संपादक आहेत ते पुढे असं म्हणतात की 200 पेक्षा जास्त महिलांसोबत त्यानं सेक्स केलेला आहे. अशा व्हिडिओसुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण हे सगळं CCTVमध्ये सेव्ह झालेलं आहे. आत्ता फक्त पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला आहे, ज्या पेनड्राईव्हमध्ये एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओज आहेत. असे अनेक पेनड्राईव्ह आता बाहेर यायचं बाकी आहेत. म्हणजे उच्चवर्णीय असलेल्या किंवा चांगल्या घरातल्या महिलासुद्धा मूल होत नाही म्हणून अशोक खरातकडे जायच्या, पैसे द्यायच्या आणि येताना योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली त्यासोबत सेक्स करून यायचा. इतकं दुर्दैवी वास्तव या भोंदू बाबानं इथल्या महिलांच्या भावनांशी खेळण्याचं काम केलेलं आहे. त्यांना मुलाचं आमिष दाखवलं, त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली गेली, त्यांच्याकडूनच पैसा वसूल केला गेला आणि त्यांचंच लैंगिक शोषण करण्याचं काम या भोंदू बाबानं केलेलं आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी लिहून ठेवलंय, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. आज हा अशोक खरात काही जणांसाठी गुरुमाऊली होता. ह्या गुरुमाऊलीचं खरं चित्र आज जगासमोर आलेलं आहे. हा गुरुमाऊली नाही, हा तर वायग्रा बाबा आहे. आणि या वायग्रा बाबाचे कांड म्हणजे उच्चवर्णीय असलेल्या किंवा मोठमोठ्या घरातल्या 200 बायकांसोबत या हरामखोरानं सेक्स करण्याचं काम तेही ऑफिसमध्ये केलेलं आहे. आणि ते सगळे CCTV फुटेज लवकरात लवकर पोलिसांकडे दाखल होतील, पोलिसांना मिळतील. मला वाटतं की ज्या वेळेस आपल्या बायका अशोक खरातसारख्या भोंदू बाबाकडे जातात, गेलेल्या आहेत, जाऊन आलेल्या आहेत, तेव्हा त्यांच्या घरातल्या लोकांची आजची परिस्थिती काय असेल. तो भोंदू बाबा स्वतःचं मूत्र बायकांना पाजायचा अमृत म्हणून आणि नंतर त्याच्यासोबत सेक्स करावा लागायचा. जेव्हा आपण ते व्हिडिओ बघतो, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मूर्खपणा करणाऱ्या त्या बायका देखील त्या बायकांना देखील थोडीशी लाज बाळगायला हवी होती की तो जे सांगतोय ते आपण करतोय. ते करत असताना मला वाटतं त्या महिलांचं जे लैंगिक शोषण झालंय, ते मानसिक शोषण झालंय, याच्याबद्दल त्या हरामखोराला फाशीची शिक्षा व्हायला हवी. आणि त्याला जे सक्रियपणे त्याच्यासोबत ज्यांनी काम केलं, त्याला ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांच्यासाठी ते गुरुमाऊली होते, त्यांना देखील राजकीय वनवास आता भोगावा लागेलच. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की समाजामध्ये असे अनेक भोंदू बाबा आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे जे भोंदू कंपनी आहे त्यांच्यापासून आपली बायका लेकरं आता वाचवावी लागतील. आणि पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांच्या हातात देणं गरजेचं आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान द्या, लेकीच्या हातात द्या असं म्हणणाऱ्याच त्यांना गुरुमाऊली म्हणायच्या, याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. पण त्या भोंदू बाबानं ज्या 200 बायकांसोबत सेक्स केला, लैंगिक अत्याचार केला, त्यांना आता न्याय मिळणं गरजेचं आहे. कारण तो गुरुमाऊली नाही, तो पक्का वायग्रा बाबा आहे. त्याच्याकडून जे ओशनो जेल घ्यायचे त्यासुद्धा हरामखोरांना लाज वाटायला पाहिजे की तो त्या जेलमध्ये वायग्रा गोळ्या मिक्स करून त्यांना पाजायचा आणि ते जेल घेण्यासाठी हेलिकॉप्टर नेते मंडळी यायची. याच्या इतकं दुर्दैव दुसरं तिसरं काहीच नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवश्यक नोंदवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.